महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन 75 वर्षापूर्वी संविधानानं सर्व नागरिकांना समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्य दिली. पण आजही त्या मूल्यांना हरताळ फासला जातोय. आजही देशाच्या काही भागांच्या मध्ये दलित तरुणांना स्वतःच्या लग्नात सुद्धा घोड्यावर बसता येत नाही. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि आपलं प्रेरणादार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवाची गाणी सुद्धा वाजवता येत नाहीत. अनेक ठिकाणी दलितांच्या लग्नात पोलीस संरक्षणाची गरज का भासते असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. याच विषयाचा धांडोळा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. 2 दिवसापूर्वीची घटना आहे. उत्तर प्रदेशातल्या मथुरेजवळच्या दहरुआ गावातली रामकुमार आणि सौरभ कुमार या 2 भावांची लग्न झाली. त्यानंतर निघालेल्या वरातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरची गाणी लावण्यात आली. त्याचवेळी जाटव समाजाच्या गौरवपर गाणीही वाजवण्यात आली. हे दोघेही जाटव समाजाचे होते. जाटव समाज हा चर्मकार समाजाचा एक भाग मानला जातो. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरची गाणी आणि जाटव समाजावरची गाणी, या गाण्यांना तिथल्या ठाकूर समाजातल्या लोकांनी विरोध केला, शिवीगाळ केली, दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यावेळी झालेल्या मारामारीत 2 जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी 3 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांच्या वरून वाद निर्माण झाल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मान्य केलंय. दुसरी घटना थोडी जुनी आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात घडलेली. पोलीस शिपाई असलेल्या दयाचंद याचं लग्न ठरलं होतं. सगळी तयारी झाली होती. पण लग्न समारंभात ज्या क्षणी तो घोड्यावर चढला त्यावेळी काही उच्चवर्णीयांनी त्याला अडवलं. घोडा थांबवण्यात आला, बाजा बंद करण्यात आला आणि डीजे सुद्धा पळवण्यात आला. सामाजिक वास्तव एवढं भीषण आहे की एका पोलीस शिपायालाही सामाजिक भेदभावाचे चटके सहन करावे लागले. अखेर तो पोलीस संरक्षणात घोड्यावर बसून लग्नासाठी गेला. राज्यात गेल्या महिन्यात ही अशीच एक घटना घडली होती. तिथं दलित वराला घोड्यावरून लग्नासाठी जाण्यापासून रोखण्यात आलं. घोड्यावरून लग्नासाठी जाण्यापासून रोखलेला पोलीस शिपाई अखेर पोलीस संरक्षणात घोड्यावरून गेला. तब्बल 100 पोलिसांचा बंदोबस्त त्यासाठी पुरवण्यात आला. ज्या पोलीस शिपायाचं लग्न थांबवलं त्याने सांगितलं की उच्चवर्णीय लोकांनी मला घोड्यावर बसू दिलं नाही. इथं आत्ता पोलीस आहेत, पण नंतर काही होईल हे सांगता येत नाही. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यापर्यंत म्हणजे नरोत्तम मिश्रा यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. मिरवणूक रोखण्यात आली नव्हती. सगळे विधी शांततेत पार पडले असं त्यांनी सांगितलं. याच दरम्यान मध्य प्रदेशातल्या दमोह जिल्ह्यात आंतरजाती विवाह केलेल्या एका जोडप्यानं सुद्धा गंभीर आरोप केलेत. त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाला गावातल्या इतर मुलांच्या सोबत खेळू दिलं जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या दमोह जिल्ह्यातल्या या जोडप्यानं आरोप केलाय की त्यांच्या लग्नामुळं गावातले पंच मंडळी नाराज आहेत. जर त्यांना गावात राहायचं असेल तर 2 लाख रुपये दंड द्यावा अशी मागणी पंचांच्याकडून केली जाते. राजेश प्रजापती हा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी समाजातला आहे. त्यानं गावकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन अनुसूचित जातीतल्या ज्योतिषी लग्न केले. राजेश प्रजापतीनं पोलिसांना सांगितलं की त्यांच्या समाजातल्या काही जणांना त्यांच्याकडून 2 लाख रुपये हवे. त्यांच्या कुटुंबाचा 7 वर्षापासून सामाजिक बहिष्कार करण्यात आलाय. त्यांचा 5 वर्षाचा मुलगा गावातल्या इतर मुलांच्या बरोबर खेळू शकत नाही. आम्ही आधीच 7 वर्षे त्रास भोगलाय. माझ्या वडिलांनी पंचायतीनं सांगितलेल्या प्रायश्चित्ताला मान्यता दिली आहे. आम्हाला पुन्हा समाजात सामील व्हायचं होतं, म्हणून आम्ही गाव जेवण घालायलाही तयार झालो. आमच्याकडे त्यासाठी पैसे नव्हते, पण आम्ही कर्ज घेतलं. आम्ही सगळं काही केल्यानंतरही गावकऱ्यांनी गोंधळ घातला आणि सांगितलं की प्रायश्चित्त पूर्ण होणार नाही. जोपर्यंत तुम्ही 2 लाख रुपये देत नाही तोपर्यंत तुमचं प्रायश्चित्त पूर्ण होणार नाही. आता त्याचं म्हणणं आहे आमच्याकडे पैसे नाहीत आणि जेवणासाठी घेतलेलं कर्जही वाया गेलेलं आहे. ही दोन्ही गावं बुंदेलखंड परिसरातले आहेत.
हा परिसर देशातला सगळ्यात मागास भागांच्या पैकी एक म्हणून मानला जातो. आता उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथल्या एतमादपूर परिसरातही दलित नवरदेव घोड्यावर बसल्यामुळं आणि वरातीत बँड वाजवल्यामुळं काही वरिष्ठ जातीच्या लोकांनी हल्ला केला. याच महिन्यात उत्तर प्रदेशातल्या एटा इथं ठाकूर समाजाच्या काही लोकांनी दलित मुलीच्या वरातीत अडथळा आणला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दगडफेक करण्यात आली, ज्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. रात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला वेळ गेला. 12 वाजता शांतता प्रस्थापित करून मग त्यानंतर विवाह संपन्न केला. उपलब्ध माहितीवरून असं दिसतं की या प्रकारच्या घटना उत्तर प्रदेशातल्या मथुरा, बरेली, आग्रा, अमरोह, बुलंदशहर, मेरठ आणि मध्य प्रदेशातल्या टिकमगड, दमोह इथं अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत. वर घोड्यावर बसल्यामुळे मध्य प्रदेशातल्या टिकमगड, दमोह आणि उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर, मेरठ येथे अशा घटना घडल्या. या घटना जातीयवाद आणि सामाजिक तणावाचे द्योतक आहेत. दलितांना त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक हक्कांच्या पासून रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. उल्लेख केलेल्या घटना अलीकडच्या काळातल्या म्हणजे डिसेंबर 2024 पासून ते आत्ता या महिन्यापर्यंतच्या आहेत. हा म्हणजे या घटना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातल्या असल्या तरी हा केवळ उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशापुरता मर्यादित प्रश्न नाही. देशात अनेक ठिकाणी हे चित्र दिसतं. भारतात आजही पाळमुळं घट्ट रोवून असलेल्या जातीयवादाचं हे भीषण चित्र आहे. लग्नात घोड्यावर बसणं म्हणजे केवळ प्रतिष्ठेचा मुद्दा नाही. पिढ्यानपिढ्या अन्याय सहन केलेल्या लोकांच्या स्वाभिमानाचा लढा आहे हा. माणूस पृथ्वीच्या कक्षा ओलांडून पलीकडे गेला तरी उच्चवर्णीयांच्या मनातलं हे जातीवादाचं विष जात नाही. दलितांचं घोड्यावर बसणं आजही त्यांच्या पत्नी पडत नाही. तुम्हाला काय वाटतं? दलितांना अजून किती वर्ष हा भेदभाव सहन करावा लागेल? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.